नमस्कार. अनेक दिवसानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा होती ऑपरेशन टायगरची आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चर्चेलं नाव होतं ते ओमराजे निंबाळकर आणि त्या माध्यमातून ओमराजे निंबाळकर यांच्या काय निर्णय घेणार याच्याकडेच मोठ्या प्रमाणात सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या अ, आशा लागून गेल्या आणि त्या माध्यमातून ओमराजे निंबाळकर यांनी काल कार्यकर्त्याशी चर्चा करून एकदाच ठरवलं आणि ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं असंच म्हणावं लागेल आणि निंबाळकर हे शिवसेनेमध्ये म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये सामील होणार आणि त्या माध्यमातून सत्तेच्या जवळ जाऊन जिल्ह्यातली विकास कामं करणार आहोत आणि त्याच्यावर आजचा हा भाग आहे की ओमराजे निंबाळकर यांचं धाराशिवमध्ये शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं राजकीय कशा पद्धतीनं बदल होतील आणि धाराशिवमध्ये काय राजकीय बदल होतील याच्यावर चर्चा करणार आहोत आणि त्या माध्यमातून कुठल्या कारणाने ओमराजे निंबाळकर यांनी थेट शिवसेनेमध्ये प्रवेश केला याची मोठ्या प्रमाणात आपण या भागाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. सुरुवातीला पाहू की ओमराजे निंबाळकर यांचं राजकीय जर हे पाहिलं तर राजकीय पिंड नव्हता, परंतु त्यांच्या वडिलाच्या खून खटल्यानंतर ओमराजे हे राजकारणाच्या पटलावर मोठ्या प्रमाणात नाव चर्चिलं गेलं आणि त्या काळात असणाऱ्या पवनराजे निंबाळकर यांचे सहकारी आणि त्यांच्या पाठीराखे हे ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीमागे निष्ठेने उभे राहिले आणि तो एक गट म्हणून ओमराजे निंबाळकर हा एक वादळ तयार झाला आणि त्या वादळाची पुढं दिशा वेगवेगळ्या कारणाने बदलत गेली. सुरुवातीच्या कालखंडामध्ये विलासराव देशमुख यांच्या सानिध्यात मोठ्या प्रमाणात ओमराजे यांना राजकीय बाळकडू देण्यात आला आणि त्या माध्यमातून त्यांनी तेरणा सहकारी साखर कारखाना असेल तसेच जिल्हा परिषद असेल त्या माध्यमातून गोदावरी ताई केंद्रेसारख्या सामान्य कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष बसवला आणि त्याच काळात राजकीय वलय ओमराजे नावाचं निर्माण झालं आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये ओमराजे निंबाळकर हा वेगळा गट म्हणून अस्तित्वात आला आणि तोच धागा पकडून विलासराव देशमुख यांचं मार्गदर्शन आणि त्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांची साथ त्या माध्यमातून 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर नावाचं वादळ हे थेट विधानसभेमध्ये गेलं आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आणि एक शिक्षित आणि तरुण आमदार म्हणून ओमराजे यांच्याकडे वेगळ्या कारणाने पाहू लागले. परंतु इकडं जरी ओमराजे जसे जसे प्रगती केली, परंतु राजकीय पटलावर त्यांचे विरोधक असणारा पाटील घराणा मोठ्या प्रमाणात ओमराजे यांच्याशी सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने राजकीय पटलावर विरोध होता आणि त्याच विरोधाचा भाग म्हणजे की पुढील निवडणुकीमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजे यांचा मोठ्या प्रमाणात पराभव केला आणि तो पराभव ओमराजेसाठी राजकीय पटलावरला अस्तित्वातला हा महत्वाचा पराभव होता आणि त्यानंतर ओमराजे थोडेसे राजकीय पटलावरून थोडेसे बाजूला गेले. परंतु त्यांचा मानणारा वर्ग आणि ओमराजे यांचा असणारा जनतेतील संपर्क हाच त्यांची जमेची बाजू झाली आणि त्यामुळं ओमराजे जरी सत्तेच्या बाहेर होते, परंतु त्यांना एक मानणारा गट असल्यामुळे ओमराजे यांचा नावाचं वादळ हे पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेमध्ये पसरलं गेलं आणि त्याचाच परिणाम म्हणजे की पुढील निवडणुकीमध्ये ओमराजे यांना थेट रवींद्र गायकवाड यांचे लोकसभेचं तिकीट रद्द करून ओमराजे यांना उमेदवारी बहाल केली आणि त्या लोकसभेच्या उमेदवारीवर ओमराजे यांचं राजकीय वजन पुन्हा एकदा वाढलं आणि मोठ्या प्रमाणात शिवसेना असेल जनमानसात पसरली. सामान्यातला कार्यकर्ता सामान्यातल्या प्रत्येक छोट्या घटकाला सोबत घेऊन ओमराजे यांनी एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आणि त्याला ओमराजे यांनी सोशल मीडियाची सुद्धा मोठ्या प्रमाणात साथ देऊन मोठ्या प्रमाणात ओमराजे हे सर्वसामान्य जनतेमध्ये परिचित नाव असणारं आणि सर्वसामान्याची कामं करणारे ओमराजे म्हणून पाहले लागले. त्यामुळं पुढील 2022ला मोठ्या प्रमाणात शिवसेनेत उभी फूट पडली आणि ओमराजे निंबाळकर काय निर्णय घेणार हा सगळ्यांना उत्सुकता होती. परंतु त्यांनी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रयत्न केला आणि एकनिष्ठ राहिले आणि त्याचाच परिणाम म्हणजे की 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर यांना 3,29,854 मताच्या भरघोस अशा लीडने ओमराजे यांना पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेने निवडून दिले. त्यावेळी सुद्धा ओमराजे यांच्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय विरोधकांनी चिखलफेक केली की ओमराजे काय काम करतात, विकास कामं कोणती केली, परंतु त्यांनी प्रश्न मांडण्याची सचोटी आणि प्रशासनावर असणारी पकड त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे जे आवश्यक कामं असतील, विकास कामं मोठमोठे नसतील, परंतु आवश्यक कामं मोठ्या प्रमाणात करत होते. डेपी असेल किंवा इतर माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रशासनातली कामं असतील ते सहजरित्या ओमराजे करत होते आणि ओमराजे यांची प्रतिमा एक स्वच्छ चेहरा, निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मोठ्या प्रमाणात पाहिले गेले आणि त्याचाच परिणाम म्हणजे ओमराजे जसे धाराशिवमध्ये फेमस होते त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा फेमस झाले. हे ओमराजे यांची
वक्तृत्व शैली असेल किंवा एक अ, स्पष्ट करण्यातील भाषाशैली असेल, ती भाषाशैली सर्वसामान्य जनतेला आवडू लागली आणि ओमराजे निंबाळकर हे माणसाच्या घराघरात पोचले गेले. त्या माध्यमातून येणाऱ्या नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद निवडणूक असेल, पंचायत समिती निवडणूक असेल, अशा निवडणुकीमध्ये सर्वांना आशा होती की ओमराजे निंबाळकर मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, निष्ठावंत कार्यकर्त्यांना विजय संपादन करतील आणि इतकंच मोठ्या प्रमाणात ओमराजे यांच्या राजकीय पटलावरला विरोध जागा झाला आणि पाटील घराण्याने मोठ्या प्रमाणात विरोधात तडजोडीचं राजकारण करायला चालू केलं. अनेक ठिकाणी युती, तडजोड आणि जिथं सक्षम असेल किंवा पक्षातून बाहेर आलेल्या आणि सत्तेचा उपयोग करून ओमराजे निंबाळकर यांचे जे गड होते ते सर्व गड ढासळले आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पराभव ओमराजे यांच्या जिव्हारी लागला आणि त्यामुळे ओमराजे थोडेसे एकाकी पडले आणि नाराज झाले आणि हात धागा पकडून ओमराजे निंबाळकर यांना ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ऑपरेशन टायगरमध्ये घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात चढाओढ लागली. त्या माध्यमातून तिथले स्थानिक पालकमंत्री असतील किंवा तानाजी सावंत असतील किंवा इतर लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात ओमराजेसारख्या निष्ठावंत कार्यकर्ता जर पक्षात आला तर मोठ्या प्रमाणात पक्षाला फायदा होईल याचा विचार करून ओमराजे निंबाळकर यांना पक्षाच्या ऑपरेशन टायगरमध्ये घेण्यासाठी चढाओढ लागली आणि त्याचाच भाग म्हणजे की ऑपरेशन टायगरच्या चक्रव्यूहात ओमराजे निंबाळकर अडकले आणि राजकीय दबाव आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात असलेला दबाव या दोन्ही गोष्टी ओमराजे यांच्या मनाला सुद्धा पटल्या आणि ओमराजे यांनी सत्तेचा धागा पकडले. भविष्यातील विकास कामं आणि भविष्यातल्या कार्यकर्त्यांना जर योग्य सन्मान आणि सत्तेचं समीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाटा नाही दिला तर आपलं राजकीय करिअर सुद्धा बर्बाद होऊ शकतं आणि भविष्याची नांदी पकडून ओमराजे निंबाळकर यांनी काल शिवसेनेमध्ये जाण्याचा विचार केला आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला. आता पाहू राजकीय पटलावर कशा पद्धतीनं बदल होतील आणि या माध्यमातून ओमराजे यांचं राजकीय वजन वाढेल का काय. ओमराजे निंबाळकर पाहिले तर आपण पहिल्याच सर्व सविस्तर चर्चा करताना सांगितले की ओमराजे निंबाळकर हे राजकीय पटलावर सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जातात आणि त्याचा फायदा मराठवाड्यातील शिवसेना वाढीसाठी मोठ्या प्रमाणात होणार. दुसरं म्हणजे की ओमराजे यांचे लोकसभेतले भाषण पाहिले तर ओमराजे यांचे अभ्यासू भाषण आहेत आणि त्या माध्यमातून तरुण चेहरा आणि श्रीकांत शिंदे यांची जर ओमराजे यांना साथ लाभली तर लोकसभेत एक प्रभावी नेता म्हणून ओमराजे यांच्याकडे पाहिलं जाईल आणि त्या माध्यमातून ओमराजे राजकीय पटलावर एक प्रकारे यशस्वी नेते म्हणून मानले जातील. त्याच पद्धतीनं पक्षवाढीसाठी आणि विस्तारासाठी ओमराजे यांना वेगळी संधी दिली जाईल आणि त्या माध्यमातून त्यांच्या वक्तृत्वाला असेल आणि त्यांच्यातला अभ्यासूपणा असेल तर त्याचा फायदा निश्चितपणे शिवसेनेला होईल आणि एक लोकनेता म्हणून मराठवाड्यातला हा नेता पुढे चालून भविष्यात राजकीय पटलावर यशस्वी नेता म्हणून झालेला दिसेल. तसेच धाराशिवमध्ये असणारा विरोधी गटाला सुद्धा मोठ्या प्रमाणात हा धक्का आहे कारण की सत्तेत जरी असला तरी ओमराजे हा शांत बसणारा नेता नाही आणि त्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टीला विरोध केला आहे त्या गोष्टी पुन्हा एकदा राजकीय पटलावर ओमराजे आणतील आणि त्या माध्यमातून राजकीय बदला हा ओमराजे घेतील आणि त्यांच्यातला तो स्वभावही त्याच पद्धतीने त्यामुळं जे काही शिवसेनेमध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असतील आणि जो विरोधी गट आज जर पाहिला असेल तर शिवसेनेमध्ये सुद्धा 2 गट आजच्या कारणाने धाराशिवमध्ये अवलंबून आहेत. एक माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि तानाजी सावंत या माध्यमातून कुठल्या या ओमराजे यांच्या प्रवेशामुळं तानाजी सावंत या गटाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आणि तानाजी सावंत हा गट आक्रमक गट म्हणून पाहिला जातो आणि त्या आक्रमक गटाची शैलीसुद्धा भविष्यात आक्रमकच होईल आणि त्यामुळं इथल्या राजकीय पटलावरले काही राजकीय समीकरणं सुद्धा बदलू शकतात आणि सत्तेचे समीकरणं सुद्धा बदलू शकतात. त्यामुळं इथं भाजपला जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही. एक प्रकारे दबावतंत्र हे भाजपवर ओमराजे नावाच्या वादळामुळे निर्माण होईल आणि त्यामुळं निश्चितपणे शिवसेनेला इथं चांगले दिवस येतील. पदाधिकारी असतील किंवा संघटनेच्या बाबतीत जर विचार केला तर पदाधिकारी संघटनेच्या बाबतीत ओमराजे यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा झुकतं माप दिलं जाईल आणि त्या माध्यमातून कळंब धाराशिव असेल किंवा वाशीचा काही भाग असेल त्याच पद्धतीनं उमरगा लोहारा तालुका असेल या ठिकाणी राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणात बदल झालेले आपल्याला भविष्यात दिसतील. त्याचप्रमाणे निलंगा औसा या भागातील पहिलेच त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असताना संतोष सोमवंशी हे सुद्धा शिवसेनेत अगोदरच गेले होते परंतु त्यांना सुद्धा चांगले दिवस ओमराजे यांच्या माध्यमातून येतील ही दाट शक्यता आहे. म्हणजे की लोकसभेचा विचार केला तर लोकसभेच्या मोठ्या प्रमाणात कार्यक्षेत्रामध्ये
शिवसेनेला मोठ्या प्रमाणात चांगले दिवस येण्याची दाट शक्यता आहे. परंतु राजकीय पटलावर जरी आपण या गोष्टी सांगितल्या असल्या तरी ओमराजे यांच्या सत्तेचा फायदा सर्वसामान्य जनतेला सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. म्हणजे की इथं असणाऱ्या छोटे छोटे बॅरेजेस असतील किंवा मोठ्या प्रमाणात पाण्याचा हे असेल किंवा इतर योजना असतील, त्या योजना सुद्धा मोठ्या प्रमाणात खेचून आणण्यात ओमराजे यांची ताकद कामाला येईल आणि सत्तेचा फायदा ओमराजे यांमुळं सर्वसामान्य जनतेला होईल. त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात प्रशासनावर असणारी पकड आणि आत्ता सत्तेचं समीकरण याच्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनता ओमराजे यांच्याशी पुन्हा एकदा जुळली जाईल. परंतु एक जर पाहिलं तर राजकीय पटलावर एक परिणाम होईल की ओमराजे यांना मानणारा जो वर्ग होता तो थोडासा कमी होईल. परंतु त्यांच्याशी असणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना निश्चितपणे चांगले दिवस येतील. परंतु इथं आपण जर पाहिलं असेल निष्ठा शेवटी हरली आणि सत्ताच जिंकली आणि सत्तेशिवाय राजकारण होऊ शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. परंतु आज जर धाराशिवमधलं विचार केला तर विरोधी गट हा राजकीय पटलावर राहील का नाही अशा पद्धतीचं आजचं राजकारण आपल्याला पाहायला भेटते. आमच्या भागावर नवीन असाल तर तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या काही सूचना असतील तर ते कमेंटच्या माध्यमातून कळवा. काय वाटतं हेही स्पष्ट करा आणि आमचा हा भाग आवडला असेल तर निश्चितपणे तो शेअर पण करा. अशा पद्धतीनं ओमराजे निंबाळकर यांच्या प्रवेशामुळं राजकीय पटलावर गणित तरी झपाट्यानं बदलतील. परंतु मराठवाड्यातले सुद्धा राजकीय गणितं मोठ्या प्रमाणात बदलतील. कारण की नागेश पाटील आष्टीकर असतील किंवा बंडू जाधव असतील यांच्या प्रवेशामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय पटलावरलं वजन हे शिवसेनेचं जसं वाढेल त्याच पद्धतीनं ओमराजे यांचं सुद्धा राजकीय पटलावर वजन निश्चित वाढेल आणि विकास कामाच्या नावाखाली किंवा विकास कामाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धाराशिवमध्ये काम होतील. आता पाहणं गरजेचं आहे की सर्व काही सत्तेतलेच लोक आहेत. विरोधी गट भी सत्तेत आहे आणि ओमराजेही सत्तेत आहेत. बघूया आता या सत्तेच्या समीकरणामध्ये किती विकास धाराशिवचा होतोय आणि कशा पद्धतीनं मागास जिल्ह्यातून धाराशिव विकसित जिल्ह्यामध्ये नाव येतंय हेच येणारा काळ आणि भविष्यातलं राजकारण सांगेल. तुम्हाला काय वाटतं हे पुन्हा एकदा सर्वांना विनंती की कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि जास्तीत जास्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.